वर्धा जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे संघटन सृजन अभियान सध्या तालुका स्तरावर जोरात सुरू असून नवीन जिल्हाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर या अभियानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। पुलगाव येथे आयोजित बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या भावना, अपेक्षा आणि सूचनांची माहिती घेतली। या अभियानाअंतर्गत झारखंडचे आमदार श्वेता सिंग यांच्या पर्यवेक्षक म्हणून पुलगाव आणि देवडी येथे भेट देत स्थानीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी वन टू वन चर्चा केली। कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांनी आपले मत मांडण्याची संधी देण्यात आली। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले। बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी विविध सूचना मांडल्या। ग्रामीण भागात काँग्रेसचे जाळे अधिक बळकट करण्याची गरज, युवकांना संधी देणे आणि स्थानीय प्रश्नांवर पक्षाने अधिक आक्रमक भूमिका घ्यावी अशा मागण्या करण्यात आल्या। या संघटन सृजन अभियानामुळे पक्षातील अंतर्गत संवाद वाढला असून कार्यकर्त्यांना थेट वरिष्ठ नेतृत्वापर्यंत आपली भूमिका मांडण्याची संधी मिळत आहे। त्यामुळे येत्या काळात पक्ष संघटना अधिक सक्षम होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। दरम्यान नवीन जिल्हाध्यक्ष कोण होणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले असून या निवड प्रक्रियेमुळे इच्छुक उमेदवारांमध्ये हालचाली वाढल्या आहेत। त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ही चांगलेच तापले असून एकूणच पुलगाव आणि देवडी परिसरात या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असून कार्यकर्त्यांचा वाढता उत्साह पाहायला मिळत आहे। निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस पक्षाला याचा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र 24 करिता संतोष देशमुख, वर्धा।